अयोध्येच्या प्रासादातलं कुटुंब हळूहळू सावरत होतं. कार्तिक महिना चालू होता. सामा चकेवा सणाचे दिवस होते. कार्तिक शुक्ल सप्तमीपासून सुरू होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या सणानं मिथिलेच्या आठवणी ताज्या केल्या. उर्मिला, मांडवी, कीर्ती सगळ्याच मिथिलेच्या आठवणीनं हळव्या झाल्या. सीतेची त्यांना प्रकर्षानं आठवण आली. आता मिथिलेतल्या मैत्रिणी सामा चकेवासाठी तयारीत असतील. हिमालयातून स्थलांतर करणारे पक्षी या मोसमात तिकडच्या थंडीला कंटाळून मिथिलेत यायचे. फार फार वर्षांपूर्वी म्हणे सगळे पक्षी हिमालयात परत जाताना त्यातली सामा तिथेच राहिली आणि चकेवा तिचा साथी उडून गेला. म्हणून मातीच्या पक्ष्यांची जोडी बनवून सामाची पाठवणी करायची असा हा सण. सामा आणि चकेवाला सामाचा भाऊ शंभानं भेटवलं अशी आख्यायिका होती. मिथिलेतल्या मुली सामा, चकेवा, शंभ, चुगल्या अशा सगळ्या पात्रांच्या मातीच्या मूर्ती बनवत. ते सजवलेलं वृंदावन, त्यासमोर उजळलेला चौमुखी दीप, सामा चकेवाच्या मातीच्या मूर्त्या ठेवायला बनवलेला गवतमातीचा चंगेरा, सामाविषयी वाईट बोलणाऱ्या खलनायक चुगल्याचं तोंड काळं करणं, रात्रभर वृंदावनाभोवती फेर धरून सामा आणि चकेवासाठी गाणी गाणं आणि शेवटी पौर्णिमेला शेतात जाऊन सामाची चकेवाकडे पाठवणी करणं हे सगळं मुली भाविकतेनं करायच्या. सामा चके अइह है ज्योतल खेत में बसी है. उर्मिला गाणी गुणगुणत होती. लहान असताना या सणाचा न कळलेला अर्थ तिला आता उमगत होता. सामाची वेदना तिला भिडली होती. उर्मिलाचा चकेवा सुद्धा उडून गेला होता. ती मागे राहिली होती. तिची तिच्या चकेवाकडे पाठवणी मात्र कुणीच करणार नव्हतं. उर्मिलेनं तो विचार झटकून टाकला. ती पुन्हा एकदा मनानं मिथिलेत पोचली. निसर्गाशी जवळीक राखणारे, निसर्गातून शिक्षण देणारे साध्या मिथिलेतले साधेसे सण. मिथिला खरोखरच सुंदर होती. अयोध्येचा थाटमाट तिच्यात नव्हता. उत्तरेला हिमालयाची पांढरी शुभ्र शिखरं, दक्षिणेला गंगा, पूर्वेला महानंदा, पश्चिमेला गंडकी अशा नद्यांनी मिथिलेला सुजलाम सुफलाम केलेलं होतं. चोहीकडे हिरव्यागार डोंगरांच्या अंगावर उड्या मारणारे पांढरे शुभ्र धबधबे, त्या चित्रावर उठून दिसणारा पांढरा आणि लाल दगडांचा सौर ध्वज जनकराजांचा प्रासाद, मधुबनी चित्रकलेनं नटलेल्या त्याच्या भिंती, हातात कला आणि वाणीत गोडवा असलेली तिथली माणसं, शांत आयुष्य जगणारे कृषीवल, त्यांचा तितकाच शांत, सात्विक, समाधानी राजा, सर्वांना शिक्षण मिळण्यासाठी पाठशाळा, ओतकाम, सुतारकामाला प्रतिष्ठा देण्यासाठी कारखाने. एरवी हिरवीगार असणारी मिथिला वसंतात रंगीबेरंगी फुलांनी डवरून जाई. भात पिकला की हिरव्या रंगावर पिवळी छटा पसरे. चौथ चंद्र, कोजागरा, त्यानंतर येणारी सूर्यषष्ठीची लगबग सुरू झाली की मिथिलेत चैतन्य सळसळत असे. कमला नदीच्या काठी सगळी मिथिला सूर्याची पूजा करायला एकत्र येई. सुवासिनी सूर्याची पूजा करत, मनोभावे आरती करत, त्या महाप्रतापी सूर्याला, तेजाच्या स्त्रोताला माणूस काडवातीनं ओवाळतो. तो मनात समजून असतो की ह्या सूर्याच्या तेजासमोर मी नतमस्तक आहे. तो उगवतो म्हणून ही सृष्टी आहे, तो मावळतो म्हणून चंद्रचांदण्यांना शोभा आहे. मी तुझ्या पासंगालाही पुरणार नाही हे सांगण्यासाठी ही भक्तिभावानं पूजा केलेली असते. लेकीबाळी पूजा झाल्यावर कमला नदीच्या घाटावरच बसून खेळ खेळण्यात रमून जात. पुरुषांच्या हवापाण्याच्या गप्पा होत, नृत्य नाटिकांचे कार्यक्रम होणाऱ्या संध्याकाळी कमलेच्या घाटाची वर्दळ वाढत असे. घरोघरी सुंदर पक्वान्नांचे सुवास दरवळत.
कढी बरी, घुगनी, मखनी रोटी, कदंब फळांची चटणी, अरिकोणची भाजी, रोहू माशाचं कालवण, दह्यात बुंदी घातलेलं साकरोकोई, दही चुरा असा सागरसंगीत नैवेद्य सूर्यपूजेला लागत असे. उर्मिला आणि कीर्तीनं सूर्यपूजेला तसेच सगळे पदार्थ अयोध्येत बनवले होते. कमला नदीत मिळणाऱ्या रोहू माशाची चवच वेगळी होती. तरीही अयोध्येत रोहू मासा मागून कीर्तीनं तिला आठवली तशी रोहू माशाची कढी बनवली. रोहूचे तुकडे तिने मोहरीच्या तेलात तळून घेतले. मग मोहरीच्या तेलावर मोहरी आणि लसणाचं वाटण घातलं. त्यावर हळद, तिखट आणि मग हे तळलेले माशाचे तुकडे घातले आणि मडकं मंद आचेवर ठेवलं. वरून कोथिंबीर पेरली. मातीच्या मडक्यातल्या कढीचा वास इतका खमंग दरवळत होता की उर्मिला मजेत म्हणाली, आता हे खायला स्वर्गातून इंद्र आला नाही म्हणजे नशीब. सीतेनं बहुभोजसाठी केलेली आणि दशरथ पिताजींनी वाखाणणी केलेली कढी सगळ्यांना आठवली. सगळ्या पदार्थांचा कुलदेवीला भोग लावून जेवणं झाली. खाण्यानं माणसं जोडली जातात की काय न कळे, पण 3 राण्यांमधलं मौन थोडं कमी करण्यात उर्मिलेला यश आलं होतं. पिताजींना जाऊन काही महिनेच होतात न होतात तोच असं भोज केल्याबद्दल तिने मनोमन त्यांची क्षमा मागितली. आता अयोध्येतली विखुरलेली मनं आणि माणसं सांधण्यासाठी तिला जे जे सुचेल ते ती करणार होती. पडेल ते कष्ट घेणार होती. लक्ष्मणाशिवाय राहताना भूतकाळातल्या आठवणींचाच उर्मिलेला आधार होता. त्याच्या जोरावरच ती हा रंग उडालेला वर्तमान काळ घालवणार होती. माणसं जोडणार होती. माणसं जोडण्याचा हा गुण सुनैना मानचा होता. मानच्या आठवणीनं उर्मिला परत मिथिलेच्या प्रासादात पोचली. जनकराजांच्या प्रासादातल्या अंगणात मुलींची आंधळी कोशिंबीर रंगत आली होती. अंगणात बिल्व, शाल्मली, सुवर्णचंपक, पारिजातक, केळी, बकुळ सगळ्या वृक्षांनी सावली धरली होती. मुलींना खेळण्यासाठी म्हणून जनकराजांनी अंगणातली जमीन मऊ कावेनं सारवून घेतली होती. दोन्ही बाजूंनी बसायला संगमरवरी कठडे बांधून काढले होते. त्या पलीकडे कोरीव जाळ्या आणि त्याच्या आत दालनं अशी वाड्याची रचना होती. अशी अनेक अंगणं वाड्यात होती. मात्र हे खास होतं. चहूबाजूंनी गुलाब, जाईजुई लावून सुशोभित केलेलं होतं. झाडांवर पक्षी स्वच्छंद विहार करायचे. राजकन्यांसाठी खास चंदनी झोपाळा जनकराजानं बांधून घेतला होता. एकेकाळी अपत्याअभावी सुन्या असणाऱ्या त्यांच्या घरात मुलींचा किलबिलाट चालायचा. तो त्यांना कुठल्याही संगीतापेक्षा मधुरच वाटायचा. सुनैना राणींना त्यांचं सांगणं असायचं की कन्यांना उगीचच रागवायचं नाही. सुनैना राणी मात्र मुलींवर दक्षतेनं संस्कार करायच्या. कन्या परक्याचं धन, उद्या दुसऱ्याच्या घरी जातील, मग त्यांच्या वागण्या बोलण्यावरनं त्यांची परीक्षा होईल. अंगणात चाललेल्या मुलींच्या किलबिलाटानं सुनैना राणी भानावर आल्या. मकुनी रोटीसाठी धान्य योग्य मापात काढून सेविकेला ते ताम्रपत्रात मंदाग्नीवर भाजायला लावून त्या मुलींकडे आल्या. अगं हळू, केवढा आरडाओरडा, तात आत्ताच आलेत ना, जरा हळू बोला बरं. डोळ्यांवर पट्टी बांधून धावणारी उर्मिला डोळ्यांवरचं रेशमी वस्त्र उघडून म्हणाली, मा कशाला आलीस? अगं त्या बडबड करतायत म्हणून मी त्यांना पकडू शकते ना. ध्वनीच्या रोखानं जाऊन पकडणं सोपं व्हावं म्हणून तर मी गप्पा मारतेय त्यांच्याशी. सुनैना मा हसायला लागली. चल ग द्वाडकुटची, चला गरम गरम आपूप केलेत, या खायला. आपूप? मला आपूप? कीर्ती खेळ टाकून पळाली. नाही आधी मला. हट्टी मांडवी तिच्या मागे धावली. खेळ तसाच राहिला. सीता हसायला लागली. उर्मिलेनं मीच जिंकले असं घोषित करून टाकलं. आपल्या या संसाराच्या फुललेल्या बागेकडे बघून राणीनं देवी गौरीला मनोमन हात जोडले. ती सीता आणि उर्मिलेला घेऊन पाकशाळेकडे निघाली. आपल्या या 4 पुत्रींना जनकराजानं शस्त्रशिक्षण, वेदशिक्षण सगळंच दिलं होतं. तरी त्यांच्यात उर्मिलेला युद्धशिक्षणात गती होती, सीतेला वेदशिक्षणात.
इतर दोघी मात्र राज्यसभेत, युद्धशाळेत फारशा फिरकायच्या नाहीत. आता सुद्धा मिथिलेतलं ते बालपण उर्मिलेच्या मनात दुडू दुडू धावत येतं. कितीतरी वेळा जनक राजांना ऋष्यशृंग ऋषींना बोलवून पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचा सल्ला विद्वानांनी दिला होता. राजा जनकांना मात्र कधीच पुत्रांची लालसा वाटली नाही. एक कन्या शांता असताना राजा दशरथांना पुत्रांची गरज का वाटावी? उर्मिलेच्या मनात विचार आला. राजा दशरथांची आणि राणी कौशल्याची कन्या शांता आता ऋष्यशृंग ऋषींची पत्नी झाली होती. अंगदेशाचा राजा रोमपाद आणि राणी वर्षिणी, ज्या कौशल्या राणींच्या भगिनी होत्या, त्यांनी शांतेला दत्तक घेतलं होतं. त्यांच्या अंगराज्यात ऋष्यशृंगचे पिता विभांडक ऋषींच्या क्रोधामुळे दुष्काळ पडला होता. दुष्काळ दूर करून पाऊस पाडण्याची सिद्धी केवळ ऋष्यशृंग ऋषींना ठाऊक होती. ब्रह्मचारी असलेल्या पुत्र ऋष्यशृंग ऋषींना स्त्रीची ओळख विभांडक ऋषींनी होऊच दिली नव्हती. उर्वशी अप्सरेनं तपोभंग केल्यानं विभांडक ऋषींचा सर्व स्त्री जातीवरच राग होता. परंतु ऋष्यशृंगाला शांतेमुळे स्त्रीची ओळख झाली. शांतेनं ऋष्यशृंग ऋषींना आवर्षण दूर करण्याची गळ घातली. रोमपाद राजाच्या अंगदेशात पाऊस आला. राजा रोमपाद यांनी आपली दत्तक पुत्री शांता हिचा विवाह ऋष्यशृंग ऋषींशी करून दिला. विभांडक ऋषींचा क्रोध शांत झाला आणि आवर्षण टळलं. विभांडक ऋषींनी अंगदेशाचा विनाश केला नाही. एकुलती एक कन्या दशरथ पिताश्रींनी रोमपाद राजाला का दिली? परिवारात कन्या नकोशा का असतात? राजकुमारी शांताचा उपयोग एक राज्य वाचवण्यासाठी केला गेला का? मग समाजात स्त्रीचं स्थान काय? पुत्र होण्याच्या हव्यासापायी राजा दशरथांनी 3 विवाह केले होते. पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. आता देखील त्यातल्या 2 पुत्रांच्या सिंहासनावरच्या हक्कापायी हे सगळे प्रवाद उभे राहिले होते. मग पुत्र असून लाभ काय? स्त्रीला का नाकारलं जातंय? मनातल्या विचारासरशी उर्मिला दचकली. या विषयावर तिने एकदा लक्ष्मणाशी वाद घातला होता. प्रिय, आपण मुळीच आपल्याला पुत्र व्हावा म्हणून हट्ट धरायचा नाही. पुत्र पुत्री जे काय होईल त्याला सर्व गुण संपन्न करण्याचा प्रयत्न करायचा. लक्ष्मण तिचं नाक ओढून म्हणाला, उर्मिल, आपल्याला पुत्र झाला तर तो त्याच्या पित्यासारखा थोरांचं ऐकणारा आणि आज्ञाधारक होईल. आणि पुत्री झाली तर ती तुझ्यासारखी लांब नाकाची आणि नाकावर राग असणारी होईल. पहिल्यांदा तुला पाहिलं ना तेव्हा तुझं हे तरतरीत लांब नाक मला आवडलं होतं बरं, ज्या नाकावर रागही असायचा. तिला त्यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग आताही जसाच्या तसा आठवला. अयोध्येचे राजपुत्र राम लक्ष्मण विश्वामित्र ऋषींसह यज्ञभूमीचं संरक्षण करायला गेले. यज्ञकर्मात अडथळे आणणाऱ्या त्राटिका आणि सुबाहू या राक्षसांचा वध करून ते सर्व मिथिलेत आले होते. गौतम ऋषींच्या आश्रमाला भेट देऊन अहल्या मातेचा उद्धार करून आलेले राम लक्ष्मण त्यांच्या शौर्यामुळे गाजत होते. मिथिलेत सीतेचं स्वयंवर 8 दिवसावर आलं होतं. मिथिलेत देशोदेशीहून राजे राजकुमार यायचे होते. पिताश्री सीरध्वज जनकराजे आणि काकाश्री कुशध्वज जातीनं सर्व व्यवस्थेत लक्ष घालत होते. मिथिलेत येण्याच्या मिशानं काही राज्यांकडनं दगाफटका होऊ शकत होता. पूर्वी काही लहान राज्यांवर ही वेळ आली होती. कन्येचं स्वयंवर रचणं ही क्षत्रिय रीत होती. स्वतःचं शक्तिप्रदर्शन शांतपणे करायचं. दुसऱ्या राज्याची आणि राजाच्या शक्तीची कल्पना घ्यायची आणि त्यातल्या सामर्थ्यवान संपन्न घराण्यात मुलगी देऊन आपलं राज्य बळकट करायचं, अशी सर्वसामान्य पद्धत होती. परंतु स्वयंवराला आलेले राजे आपापसात भांडायचे. तुल्यबळ राजे शक्तिप्रदर्शनाच्या नादात रक्तपात करायचे.
स्वयंवर मांडणाऱ्यानं अत्यंत सावध असणं गरजेचं होतं. त्यातून सीतेच्या सौंदर्याची आणि गुणांची महती देशोदेशी पसरलेली होती. तिच्यासाठी शक्तिवान राज्यातले राजे येतील अशी राजा जनकांची अटकळ होती. मिथिलेभोवतालचा पहारा दुप्पट करावा लागणार होता, म्हणून जनक राजांनी राज्यातल्या युवकांना सैन्य भरतीचं आवाहन केलं होतं. त्यासाठी नगराच्या बाहेर वनाच्या जवळ आरक्षित भूमीवर त्यांना भालाफेक, बाण चालवणं, लक्ष्यभेद यांचं विशेष प्रशिक्षण दिलं जाणार होतं. जनकराजे आणि कुशध्वज काका यांचं काम दुपटीनं वाढलं होतं. सीता, मांडवी, कीर्ती, सुनैना राणींना प्रासादात मदत करत होत्या. धनुष्यबाण चालवण्यात प्रावीण्य मिळवलेल्या उर्मिलाला जनक राजानं तरुण सैनिकांच्या प्रशिक्षण शिबिरात देखरेखीसाठी जायला सांगितलेलं होतं. उर्मिला आनंदली. असाही तिचा जीव भोजन कक्ष, पाकशाळा यात रमायचाच नाही. पिताश्री जनक त्या दिवशी राजदरबारात मग्न होते. काका सकाळीच प्रशिक्षण शिबिरात गेले होते. उर्मिला रथातून शिबिराकडे निघाली. काल शिबिरात काय काय शिकवून झालं आणि आज काय काय शिकवायला सांगायचं आहे याची उजळणी ती मनातल्या मनात करत होती. नुसतं रथात बसून तिला कंटाळा आला. सारथ्याला बाजूला करून तिने घोड्याचे वेग हातात घेतले आणि मोकळ्या मार्गावर रथ दौडवायला लागली. भरधाव रथ न्यायला तिला मजा येत होती. वन नजरेच्या टप्प्यात आलं आणि अचानक एका हिंस्त्र तरसानं रथात झेप घेतली. हातात रथाचे वेग असल्यानं उर्मिलाला धनुष्यबाण उचलता येईना. तोच एक बाण सू सू करत तरसाच्या 2 डोळ्यांच्या मध्ये घुसला. अचानक झालेल्या हल्ल्यानं उर्मिलाच्या हातातून रथाचे वेग निसटले. रथ भेलकांडत जायला लागला. एका चाकावर घसरायला लागला. इतक्यात 2 बळकट बाहूंची तिच्या नाजूक कटीवर भक्कम पकड बसली. ती रथातून अलगद उचलली गेली. पहिल्या धक्क्यानंतर उर्मिला सावरली. तिने डोळे उघडले तर ती अश्वावर आरूढ असलेल्या एका राजकुमाराच्या बाहुपाशात होती. त्याचा हात तिच्या कटीवर होता. तिचा धपापणारा उभार ऊर त्याच्या छातीला टेकला होता. त्याचा स्पर्श मजबूत आणि आश्वासक होता. तिच्या आयुष्यातला तो पहिला पुरुषी स्पर्श होता. तिची ओढणी बाजूला होऊन हिरवी काचोळी उघडी पडली होती. क्षणात काय झालं ते तिच्या लक्षात आलं. तिने ओढणी छातीवर लपेटण्याची धडपड केली. राजकुमाराचे श्वासही जलद झाले होते. कानशिलं लाल झाली होती. त्याचा चेहरा गंभीर आणि थोडा कोपिष्ट होता. तिने त्याच्याकडे रागानं बघताच त्यांनी लगबगीने तिच्या कटीवरचा हात काढला. त्याचा अश्व त्यांनी थांबवला होता. देवी, या भागात हिंस्त्र पशु वावरतात. आपण असं एकट्यानं यायला नको होतं. त्याचे थोडे उर्मट आणि रागीत शब्द आले. उर्मिला अजून थोडी भांबावलेली, थोडी रागावलेली होती. मी प्रशिक्षण शिबिरात चालले होते. पिताश्रींनी 1 महिन्याआधी हे वन मागे हटवून इथे प्रशिक्षण शिबिर उभारलंय. तरीही तरस कुठून आलं कोण जाणे, पण मी आपले आभारी आहे. एव्हाना उर्मिलाचा रथ 4 चाकांवर उभा करून सारथी तिच्या आज्ञेची वाट बघत काही अंतरावर येऊन थांबला होता. आपण? उर्मिलानं तिची निमुळती हनवटी वर उचलत विचारलं. मी लक्ष्मण, राजा नेमीजन्य, अयोध्यास्थित राजकुमार. उर्मिलाचे डोळे विस्फारले होते. अयोध्येचा पराक्रमी युवराज लक्ष्मण? सुबाहू राक्षसाला वधणारा. जनकतात ज्याचं कौतुक करताना थांबत नव्हते त्या रामलक्ष्मणातला लक्ष्मण तो हाच? इतका देखणा, इतका सौष्ठवपूर्ण, इतका पराक्रमी धनुर्धारी? मी उर्मिला, राजा शिरध्वजजन्य मिथिला स्थित युवराज्ञी. ती यंत्रवत बोलून गेली. हो, आलं होतं लक्षात. मी रथावर राजध्वज पाहिला होता. काळजी घ्या. मी माझे थोरले बंधू राम यांच्यासह गुरु विश्वामित्रांच्या आज्ञेनं इथं आलोय. त्याचे डोळे खट्याळ हसले.
असा भास होईपर्यंत त्यांनी ओठ गट्ट मिडपून घेतले, चेहरा पूर्ववत गंभीर केला. पण या आरक्षित भागात अतिथींना प्रवेशच नाही आहे, मग आपण काय करता इथे? त्याचे उपकार विसरल्यासारखा उर्मिलाचा खोचक प्रश्न आला. मला प्रशिक्षण शिबिर बघण्यासाठी आणि युवकांना संबोधित करण्यासाठी कुशध्वज राजांनी आमंत्रण दिलंय. उर्मिला गडबडली. लक्ष्मणाला तिची फजिती झाल्यानं हसू फुटलं. त्यांची ती अशी पहिली अपघाती भेट दोघांना आठवायची. अजूनही त्या पहिल्या भेटीतल्या उर्मिलासारखीच तिखट आहेस, अशी लढवय्ये तरुणी मला पत्नी म्हणून हवी होती, असं म्हणणाऱ्या लक्ष्मणाला मला इथे मागे ठेवून जावं असं का वाटलं असेल? मी अयोध्येला नीट सांभाळीन अशी खात्री वाटली असेल का त्याला? पण हे बोलला का नाही तो? उर्मिलानं त्याच्या आठवणी आवरून मनात बंद करून ठेवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्या पुन्हा उसळी मारत वर आल्या. मिथिला आज तिची पाठ सोडत नव्हती. तिचं मन पुन्हा काही वर्ष मागे त्या अयोध्येच्या युवराजाकडे गेलं. मिथिलेच्या सभेत ऋषी विश्वामित्रांसह अयोध्येचे तेजस्वी राजकुमार बसले होते. चौकस आणि विद्वान उर्मिलानं सभेत विश्वामित्रांना विचारलं, मुनिवर, यज्ञ का करायचा? विश्वामित्र म्हणाले, यज्ञ हा एक सामाजिक विचार आहे. यज्ञ विश्वशांतीसाठी केले जातात. यात वैश्विक प्रार्थनेनं चराचरासाठी संकल्प केले जातात. यज्ञ म्हणजे पंचमहाभूतांची पूजा. शरीर, मन, आत्मा आणि समाज यांचं कल्याण करण्यासाठी यज्ञ केले जातात. विशिष्ट मंत्रोच्चारण करून ती स्पंदनं सृष्टीतल्या सजीव तत्वापर्यंत पोचवणं, सगळ्यांच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करणं हे यज्ञात केलं जातं. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विना वधीतमस्तु मा विद्विषावहे. या शांती मंत्रामुळे सांघिक शक्ती वाढते. निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे वातावरण स्वच्छ होतं. दूषित वायूंचा, घातक जीवाणूंचा नाश होतो. मुनिवर, आपण राक्षसांना जनपदातून पळवून लावलं तर त्यांनी जायचं कुठे? आपणच त्यांच्या जागेवर अतिक्रमण करतोय असं तर होत नाही ना? उर्मिलानं विश्वामित्रांना पेचात पकडणारा प्रश्न विचारला. जनकराजांनी उर्मिलाला जरा गप्प करण्याचा प्रयत्न केला. विश्वामित्र म्हणाले, विचारू देत राजन. प्रश्न विचारण्याला ज्ञानप्राप्ती होते. उत्तर चूक का बरोबर याला महत्त्व नाही. प्रश्न पडणं हे ज्ञानाचं साधन आहे. पुत्री हुशार आहे. राजकन्या उर्मिला, जनपद हा राक्षसांचा प्रदेश नाही. फार वर्षांपूर्वी तिथे ऋषी राहत होते. राक्षसांनी तिथे अतिक्रमण केलं. त्यातून राक्षस शांतपणे राहिले तर ऋषींना काहीच किंतु नाही. परंतु राक्षस मोठमोठे वृक्ष उपटतात, निसर्गाचं संतुलन बिघडवतात. राक्षस यज्ञात व्यत्यय आणतात, मनुष्य हत्या करून नरमांस भक्षण करतात, वैश्विक कल्याणात बाधा आणतात. ते बलशाली असले तरी ते न्यायी नाहीत. ज्यांना सामोपचाराची भाषा कळत नाही त्यांच्यावर बळाचा प्रयोग करावा लागतो. सुकन्ये, आता तू माझ्या शिष्यांना प्रश्न विचार. आम्ही असं ऐकलंय की आपले परपितामह राजा भगीरथ यांनी गंगा पृथ्वीवर आणली. शिवानी तिला जटेत धारण करून नियंत्रित केली. पण माझा असा प्रश्न आहे की गंगा ही सृजनाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. ती केवळ स्त्री असल्यानं तिच्यावर नियंत्रण ठेवलं असं आहे का? स्त्री सर्जन करते, पुढची पिढी जन्माला घालते. तिच्यावरही पुरुष अंकुश ठेवणार का? उर्मिलानं रामलक्ष्मणाला कोड्यात पकडलं होतं. विश्वामित्र गालातल्या गालात हसत होते. लक्ष्मण उत्तरला, हे वैदेही, स्त्री जर बेभान असेल, तिच्या वागण्यामुळे समाजाला हानी पोचत असेल तर तिच्यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे.
इतका वेळ शांत असलेला राम म्हणाला, स्त्री आणि पुरुष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण दोघांनीही मर्यादेत आणि परस्परपूरक वागणं हिताचं आहे. कोणाचीही मर्यादा सुटली तर अंत ठरलेला आहे. त्यामुळे अंकुश ठेवणं नाही, सामंजस्य महत्वाचं आहे. सीतेने मंद हसून रामाकडे बघितलं. विश्वामित्र हे सगळे अनुभवत होते. जनकराजांच्या कन्या तेजस्वी, सत्वशील आणि सुंदर होत्या. त्यांनी मनोमन कसलाचा निर्णय घेतला. उर्मिलाच्या मनात आज असं आठवणींचं मोहळ फुटलं होतं. त्यातून बाहेर पडलेल्या भिरभिरणाऱ्या आठवणींनी मनात रुंजी घातली होती. सीताजीजीच्या स्वयंवराची तयारी बघून तिला प्रश्न पडला होता, पिताजी स्वयंवर कशासाठी करतात? उर्मिलाला वयात आल्यापासून वाटायचं की आपण एखाद्या मोठ्या साम्राज्याची सम्राज्ञी व्हावं, ते नुसतं दागदागिने घालून मिरवण्यासाठी नाही. तिला खरंच राज्यकारभार करायचा होता. कुशध्वज काकांबरोबर लहान मोठ्या लढायांवर गेल्यानं रथ चालवण्याचा आत्मविश्वास तिच्यात आला होता. जनकतात वेद आणि उपनिषद वाचायला लावायचे, चर्चा करायचे. ऋषीमुनी यायचे तेव्हा तिला मुद्दाम शेजारी बसवून घ्यायचे. कुशध्वज काका तिला अश्वशाळेत घेऊन जायचे. जातिवंत अश्व कसा ओळखायचा, रथासाठी कुठले घोडे चांगले, घोडेस्वारासाठी कोणते चांगले, याचं ज्ञान काकाश्री करून द्यायचे. एकदा अश्वशाळेत उर्मिलानं काही उमदे घोडे पसंत केले. ती काकांना म्हणाली, काका पुढच्या चढाईच्या वेळी आपण हे घोडे रथाला जोडू, कसे पुष्ट आणि बलवान आहेत पहा. ई घोडा तेजाची. कुशध्वज काका हसून म्हणाले, उर्मी बाळा, घोडा पुष्ट हवा, पण रथासाठी कसा घोडा पाहिजे माहिती आहे? कसा? घोडा पुष्ट उमदा हवा, पण तो सर्वांबरोबर मिळून मिसळून वागणारा हवा. का ठाऊक आहे? एकटा पराक्रम गाजवणारा वीर संघटित कार्य करू शकतोच असं नाही. संघटनेत कार्य करणारा उत्तम वीर असतो असं सुद्धा नाही. कधीकधी एकट्यानं पराक्रम न करता दुसऱ्यासाठी काम करणारा युद्ध जिंकू शकतो. म्हणून रथासाठी घोडा समजूतदार असणं जास्त महत्वाचं ठरतं. उर्मिला ऐकत राहायची. कुशध्वज काका तिला अशी विविधांगी माहिती द्यायचे. हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात वापरणारी योद्धा व्हायचं होतं तिला. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहणारी राजस्त्री. जनकराजाचं राज्य जसं शांत होतं, राज्य विस्तार लहान होता. उत्तरेकडून येणाऱ्या आक्रमक टोळ्या कधीतरी त्रास द्यायच्या. मिथिला नगरी तशी लहान होती. राजा जनकांना प्रचंड राज्यविस्तार करण्याची लालसाही नव्हती. त्यांच्या मिथिला राज्याचा प्रमुख महसूल कृषीतून यायचा. सीता भूमीत सापडल्यापासून कधीही दुष्काळ पडला नव्हता. सगळ्या जमिनी चौपट पिकत होत्या. नगरजन आनंदात होते. राजा जनकांनी कृषीतज्ञ ऋषींकडनं 12 महिने कोणकोणती पिकं घ्यावीत याचा नीट अभ्यास केलेला होता. अशा शांत आयुष्य जगणाऱ्या कृषीवलांना लढाईच्या मैदानावर उगीचच लोटणं त्याला मान्य नव्हतं. त्यातून 4ही मुली लग्न करून आपापल्या घरी कधीतरी जाणारच होत्या. राज्यविस्तार करून मुलींच्या सासरच्या राज्याला आपलं राज्य जोडता येईल का याचं उत्तर त्याच्याजवळ नव्हतं. त्यांना आजवर अनेकांनी सल्ला दिला होता. ऋष्यशृंग ऋषींना बोलवा, पुत्रकामेष्ठी यज्ञ करा. जनकराजांनी त्याला नेहमी नम्र नकार दिला होता. पुत्र होऊन तो सुलक्षणी निघेल याची खात्री नाही, त्यापेक्षा माझ्या कन्याच भल्या. उर्मिलेला तर मी पुत्रासारखी विद्या दिली आहे. ती वादविवादात कुणाला हार जाणार नाही. नकोच मला पुत्र. आता या उतारवयात कशासाठी जबाबदाऱ्या? सुनैना राणींचं तेच मत होतं. मात्र कन्येला जनकराजांनी इतकं स्वातंत्र्य द्यायला नको. स्त्रीच्या जातीला संसारात देखील आनंद मानता यायला हवा अशी राणीची मतं होती. यावर शिरध्वज जनक हसून तो विषय सोडून देत. सुनैना राणी मग एकट्याच तक्रार करत राहत. जनकराजांना मनातून सुनैनाचं कौतुक वाटायचं. कुशध्वज काकांची बायको अकाली गेली होती. मांडवी आणि कीर्ती अगदी लहान होत्या.
जनक राजांना, सुनैना राणींना काही सांगावं लागलं नाही. राजांनी काही म्हणायच्या आत त्यांनी त्या दोघींनाही पोटाशी धरलं. केवढा काळ लोटला. मुली लवकर मोठ्या होतात हेच खरं. आता सगळ्या सुस्थळी पडल्या की झालं. उर्मिलेला पिताजींची ही सुस्थळाची चिंता ठाऊक होती. सुस्थळ म्हणजे काय हो पिताजी? खूप धनवान, मोठं राजघराणं, खूप हत्ती घोडं असलेलं म्हणजे सुस्थळ? जनक हसून म्हणाले, सुस्थळात हे सगळं तर आलंच, परंतु मुख्य आहे ते घराणं त्यांच्या सत्कृत्यानं नावाजलेलं असणं. तिकडची माणसं समंजस आणि नीतिमान असणं, भावीवर पराक्रमी असणं आणि त्यांनी माझ्या मुलीवर प्रेम करणं. जसं मी तुम्हाला जपतो तसं तिच्या पतीनं तिला जपणं, तिला मान देणं म्हणजे सुस्थळ. कळलं का उर्मिदेवी? तिचं लांब नाक चिमटीत धरून ते हसायला लागले आणि स्थळाविषयी चौकशा करणाऱ्या उर्मिलाला पहिल्यांदा स्त्री सुलभ लज्जा वाटली. काय हे पिताजी, असं म्हणत उर्मिला पायातले पैंजण वाजवत माझघराकडे धावत सुटली. जाता जाता नुकतीच तोडणी केलेल्या मक्याच्या कणसाच्या टोपल्या घेऊन येणाऱ्या स्त्रियांवर ती आदळली. त्यांच्या टोपल्यातले कणीस घेऊन ती मांडवी, कीर्ती, जीजी अशा हाका मारत स्वयंपाकघरात शिरली. तिथे सीता सुनैनामांच्या हाताखाली पंचफोरण मसाला शिकत होती. हे बघ, एवढेच भाजायचे धणे, सीता मंजूळ आवाजात दासीला सूचना देत होती. उर्मिला धडपडत आत आली आणि सीतेने ठेवलेल्या जिरे, धणे, मिरीच्या ताटावर धडपडली. सगळे जिन्नस एकमेकात मिसळले. सुनैनामा कारवारल्या, उर्मी जरा हळू, स्वतःला स्वयंपाक करता येत नाही, सीता करतीये तर त्यात पसारा केला. आता कर ते धणे जिळे वेगवेगळे. मग काय फरक पडतो ग जिन्नस एकत्र झाले म्हणून? नंतर भाजून कुटून एकत्रच करणार ना, मग ते आत्ता एकत्र झाले. सुनैना राणी म्हणाल्या, ही उर्मी धन्य आहे. सासरगृही पाकशाळेत नुसती उभी राहिली ना तरी ईश्वराचे आभार मानेन मी. उर्मिला तिथल्या मातीच्या ओट्यावर चढून बसली, पाय हलवत म्हणाली, पण मा, मी अशा परिवारात विवाहच करणार नाही जिथे मला पाकशाळेत जावं लागेल. मी तर अशा राजाची राणी होईल जो मला युद्धभूमीवर नेईल. उर्मी खळखळत हसत सीतेची वेणी ओढून कणीस दातांनी तोडत तिच्याशी गप्पा मारायला लागली. अलीकडे आपण मोठं झाल्याची उर्मिलाला जाणीव झाली होती. धडधड पायऱ्या चढणारी तिची पावलं आता तालबद्ध आणि हळूहळू पडायला लागली. कमला नदीत पाय सोडून बसलं की पायाचे हलके चावे घेणारे मासे मनालाही गुदगुल्या करायला लागले. इंद्र, देव, दानव यांच्या कथा ऐकताना रमणारी उर्मिला आता अप्सरांच्या प्रेमकथा ऐकायला उतावीळ व्हायला लागली. स्वप्नातल्या राजकुमाराचा चेहरा आकार घेता घेता लागलेली स्वयंवराची चाहूल तिला सुखावून गेली. मात्र अचानक एका दिवसात 4ही लग्न ठरली तेव्हा मात्र तिला वाईट वाटलं. विवाह झाल्यावर बिदाईची वेळ आली. सासरघरी स्त्रीनीच का जायचं, असं उर्मिलानं विवाहविधी करणाऱ्या शतानंद ऋषींना विचारलं. या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. सीतेने डोळे मोठे केल्यानं उर्मिलानं पुढचे प्रश्न मनात ठेवले. बिदाईच्या वेळी सुनैना राणींच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. दशरथ राजांच्या 3ही राण्यांना ती हात जोडून म्हणाली, माझ्या कन्या लहान आहेत, त्यांना सांभाळून घ्या. उर्मिला तिच्या कुशीत शिरत म्हणाली, लहान आहोत ना आम्ही, मग का पाठवतेस इतक्या दूर? त्यापेक्षा या 4 बंधूंना इथे ठेवून घेऊ. आणि एकच हशा उसळला. लक्ष्मण या सगळ्या प्रसंगांची आठवण काढून तिला खूप चिडवायचा. आठवणी, सगळा भूतकाळ या आठवणीत गोळा होतो. या आठवणी ग्रंथांसारख्या रेशमी कापडात बांधून ठेवून देता येत नाहीत, ना त्या खजिन्यात कुलूपबंद करता येत. त्या मनगटाला लावलेल्या अत्तरासारख्या सोबत राहतात. वाऱ्याची झुळूक आली की दरवळायला लागतात. सोसवेल इतका त्यांचा गंध होंगायचा. त्या अवतीभोवती परिमळ लेवून नांदत राहतात
हव्या हव्याशा अत्तरासारख्या. आता उर्मिलाला त्यांचीच सोबत होती. श्रोते हो, स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला या कादंबरीचा आजचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.